हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी. आज याच ठिकाणी युवा संघटना आडवली टाकेवाडी यांनी शक्तिदुर्याचा कार्यक्रम आयोजित केला. सर्वांनी उपस्थित केली. सर्वांना शायरी मानाचा मुद्रा घेतो. वेळ कमी आहे. लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, खडूशा हिरविया रसिका तुमच्यामुळे, खडूशा हिरविया रसिका तुमच्यामुळे, दिल देवानिका रसिका तुमच्यामुळे, दिल देवानिका रसिका तुमच्यामुळे, लागले आशिष मला रसिका तुमच्यामुळे, लागले आशिष मला रसिका तुमच्यामुळे. म्हणून काय सांगायचं आहे की शक्तिदुर्याच्या बागेमध्ये बाल गोपाळांचे नृत्य फुलणार आहे. नभावानी कडकडणारे संगीत सप्तसुराने झुलणार आहे. आणि अथांग भरलेला जनसागर, या जनसागरामध्ये या दोन नौका तरणार आहेत. दोन नौका तरणार आहे. तसेच या ठिकाणी आम्हाला शक्तिदुर्याची संधी देणार आहे युवा संघटना आडवली टाकेवाडी लांजा यांना शायरी मानून मुद्रा करतो. मला संगीत देत आहेत ढोलकीपट्टू साहिल केळकर, बँजो मास्टर गुंजाई दादा, कीबोर्ड मास्टर रितेश दादा, विशाल बंदरकर, प्यारे मास्टर वेदांत पवार आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजेश दादा पवार. तसेच ही माझी शाखा नाटक आहे त्याची संकल्पना करणाऱ्या जागृतीताई प्राजक्ताताई यांना सर्व संगीतमय माझ्या कुटुंबाला शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि याच ठिकाणी बरेचसे कलाकार उपस्थित आहेत. संगीतकार आणि आमच्या शक्तिदुर्या मंडळाच्या उपाध्यक्षा तेजस्ताई गोटाव मिस पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला काही शायरी मानाचा मुद्रा. माझ्या गुरुवर्गांचे गुरु विजयजी बंदर उपस्थित आहेत. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि प्रतिस्पर्धी शाहीर वैजयी शाळा त्यांचे गुरुवर्य विवेकजी शाळा संगीतकार यांनाही शायर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तसेच माझे मित्र स्वप्नील थोरे, साहिल दादा, लवंदे, रणजित वणी मला कोरस साथ करत आहेत. या सर्व माझ्या मित्र परिवाराने शायरी मानाचा मुद्रा घेतो. आणि जास्ती वेळ घेत नाही रसिका. जे काही तडका मोडका आहे ना ते देण्याचं कमी वेळात द्यायचं काम करेल.
हा अशा कमेंट्स करतात की दारी सेटलमेंट नव्हते, आयोजक याच ठिकाणी पुरावे आहेत, आयोजकांच्या समोर आजची गाणी लिहिलेत. हा जे काय होणार तर तुम्हाला तोडकं मोडकं इथले तेच देणार. हा म्हणून काय सांगायचं आहे की तुमच्यासाठी बारी खास करीन, तुमच्यासाठी बारी खास करीन आणि शेवटपर्यंत साथ दिलं तर या वैदेही शालारजी नक्की उदास करीन. हा फक्त शेवट करणार आहे ना हा विषय निकम आहे. आपण कोणाला घाबरत नाही. लक्षात ठेव, तुझ्या असे 10 कार्यक्रम लागले ना. गेल्या वर्षी 9 दिवस माझ्यासोबत होती, 9 दिवस तिला नवीन गाणी देण्याचं काम केलं होतं आणि आजही माझ्यासोबतच पहिला कार्यक्रम आहे. तसंच विठ्ठल रुक्माई मंडळ आडवली मधलीवाडी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी देण्यासाठी आलेली आहे. देणगी देण्यात आलेली आहे आणि शाहीर माणसा मुद्रा. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज सदा उदूया की सदा पाठीशी तो परमेश्वर आहे, आपल्याला तारणारा तो ईश्वर आहे. नित्य अळबीत तो देव गांगेश्वर आहे आणि आज स्मरितो कारण आमच्या पाठीशी वशिकेश्वर आहे. म्हणून काय सांगायचं आहे की आमच्या गांगेश्वर देव लांजा तालुक्याचा आडवली गावाचा ही कला जशी सत्यात आहे ते सत्यात देतात आणि जी डावी कला उजवीकडे म्हणतो ते देवाकडून येते ते गांगेश्वराकडून. म्हणून काय सांगायचं आहे आज पूजितो गांगेश्वरा, आज पूजितो तो गांगेश्वरा, नित्य अळवी तो वशिकेश्वराला, नित्य अळवी तो वशिकेश्वराला. पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य अळूया वशिकेश्वराला, नित्य अळूया वशिकेश्वराला, नित्य अळूया वशिकेश्वराला, नित्य अळूया वशिकेश्वराला.
पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला गावाची शान आमची सदा सुखी ठेवी ते प्राण आमची आडवली गावाची ही शान आमची सदा सुखी ठेवी ते प्राण आमची आज पूजूया आज स्मरूया सदा ईश्वराला आज स्मरूया सदा ईश्वराला नित्य अर्पूया वशिष्ठेश्वराला याद पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पूया वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला हे आमच्या विवाहाचे मनाला शिंग गणपतीला होता तो सणाला आनंद हे वाटे हो आमच्या मनाला शिंग गणपतीला होता तो सणाला गणपतीला होता तो सणाला शब्द लागू दे शब्द लागू दे माझे स्वराला शब्द लागू दे माझे स्वराला आज अर्पितो वशिष्ठेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला 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 नित्य अर्पितो सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे मिलिंद स्वप्ने वसतात साजे विक्रांत वैभव बंधू राज माझे शाहीर विशाल रणात गाजे आई भैरी वाणी वाजवाई येतकी भैवाडीचा अखंड हरदास वेईचा तसेच आजची तवंगाई वशिष्ठेश्वराची हिला पुन्हा वर्षभर झालेली आहे युवा संघटना आडवले यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे तसेच हरिश्चंद्र दराडे आडवले यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद म्हणून थोडीच घटकांचा रसिका वेळ कमी आहे मी थोडा अंतरा एक मोकळा अंतरा अशीच गाणी ऐकवणार काय माझ्याकडे भंडार भरपूर आहे नए नए कैसेट में नया नया एक्शन है तुम्हें रातभर खिलाऊंगा इतना मेरे पास राशन है निकम का बहुत बढ़िया प्रोडक्शन है आज पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला नित्य अर्पितो वशिष्ठेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला
विठ्ठल वचनेश्वराला तसेच गायनासाठी आडवली टाकेवाडी श्री काशीनाथ मोरे श्री भाऊ दर्डे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले। विलास नाईक शंकर दर्डे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे। धन्यवाद। शायरी मानाचा मुद्रा। तसेच गण घेता बाई लक्ष असू द्या। तुषार पंधेरे यांचे शिष्य रवींद्र चव्हाण यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आले की दादांचा बघा 12 पावल्याच्या जोडी याचा काहीच नाही माहिती। फक्त कसं आता क्लासिक निघालाय। पूर्वी कसं आता इंग्लिश पूर्ण मराठी माध्यमिक शाळा होत्या, आता इंग्लिश मिडियम झालं आहे की नाही। जमाना बदलला। लक्ष वर घेऊ। देवा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार, आपल्या माय बहिणीवरती किती होती अत्याचार। की या मुंबईमध्ये अशा वस्तू झाली की एका स्त्रीला एकटी फिरायची म्हणजे तिला भीती वाटते, एवढी ह्या पापी व्हायला लागलेत। आणि आता 2 भाऊ एकत्र झालेत। त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की माझ्या माय बहिणीवरती आणि गोड हत्या करायला यांना फाशीची शिक्षा चौकात झाली पाहिजे। एवढं नव्हतं झाली करा, बाकी काही नको आम्हाला। देवा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार, आपल्या माय बहिणीवरती करती अत्याचार। आता देव राहिला तुझाच आधार, तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवान वाढले फार, आणि अळवी तुम्ही हे साक्षात तू अवतार। तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवान वाढले फार, अळवी तुम्ही हे साक्षात तू अवतार।
गवण्याची सुरुवात करू का नाही? हा आवाजामध्ये की नाही? हा तुम्ही सांगितलं तर खदलव मी, आणि तुम्ही जरी बोलवलं मी सांगताय म्हणून खदलवतो. जर तुम्ही बोलला तर निमिषांनी तुम्ही नक्की खोदलवतो. मायचा गाव बापाचं नाव डाल भात नालांचा साला इथं कोण नाही कोणचा. नंतर काय म्हणे बाई, विशाल बोला लक्ष द्या नाही तर तुम्हाला घरी पाठवेन. तुला खुटीला लटकवेन हे लक्षात ठेव. नंतर काय म्हणे, आता बाहेर या, माझ्या बारीत मी येणार आहे, तुझ्या बारीत येऊन काय उडायला पाहिजे? बरोबर की नाही? बरोबर, मी येऊन इथं काय नाचू, तुझी बारी तू कर. ऐक ना, काय झक मारा ती मारानी जा ना, तुला एवढं माझ्याशी काय दुखणार? बरोबर की नाही? नंतर काय म्हणे, गवळण कशी पाहिजे हटके, आता हिच्या देतो टिंब टिंब फटके. मला बोलायला करू नकोस. नंतर काय म्हणे, तो 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 गाना, काय ते गाण्याला मिनिंग आहे, यमुने डोळीत गेला ना, दिसला विशाल तो, दिसला विशाल तो लांब ना, खाली हलवतो श्याम ना. म्हणजे तर श्रीहरीला तिला श्याम श्याम ना असं म्हणायचंय, तिला तिसरा कुठला श्याम ना नाही. मेले वसाड्याचा देवा पण तुझं लक्ष. बरोबर, तो श्याम ना, त्याच्यावर श्याम नाव पण तिचं लक्ष. त्याच्यात नाही लाटम का भूत आहे की नाही, बातों से नाही मानताय. मी तिला सांगितलं होतं, आयोजकांनी कार्यक्रम दिलाय त्याचं सोनं कर, पण ही घाण करायची ती किरून गेली. पेटका चुलीत हातात दिल्यावर मला सांगा, चुलीवाला बोलणार की नाही बोलणार? बरोबर नाही? म्हणून काय सांगते बघ, मी जास्ती काढत नाही, माझ्यासाठी झटकी बत्ती गाणी अशी मी अशा हातान लिहितो. तुझा आणि माझा, तू शक्तीवाली मी तुरेवाला, सामना हा गाजणार ग, अग फटाकडे वाजणार ग, आज तुझ्या फटाकडे वाजणार ग. हे अशी गाणी लिहितो, लक्षात ठेव. तू हे सांगू नकोस मला. तू जरा थांब ना, बघतो किती हाय माझा लांब ना. म्हणजे ते लांब होता, यमुने डोईत पडला होता का, जवळ नव्हता, लांब होता.
आणि वैदेही नावाची गवळण होती हे युगंधरामध्ये लिहिलेलं आहे. हा ही वैदेही नाही ती वैदेही. हा गवळणीच्या टायमात ही वाचा काय सांगते वैदेहीला, तू जरा थांब ना बघ हाय किती माझा लांब ना. अगं वैदेही बाय कुठे काय छमक छम तेरे प्रेमात राहिलं मी दिवाळी. अगं वैदेही बाय अगं वैदेही बाय तू आता हातात धर माझा श्याम ना. आता तो कसा पाण्यात उडेल ना. आता लहान पोराला तो श्याम होता, मोठा झाल्यावर तो श्रीकृष्ण झाला आहे की नाही. तो आता काय सांगते तू माझा आता धर पाहिजे तर इथं बोलली तर त्याची आईस मला तरी शिव्या आली. एवढाच विषय. आता माझी गवळण देतो. मला काय जे सुचते ना ते रसिका मी लावी देतोय. मी काही लिहिलेलं नाही. काय तोडका मोडका असेल ते लावी देतोय. कारण का मला तेवढा वेळ नाही. माझे संगीतकार काहीतरी 7-8 दिवस कार्यक्रमाला लागले. आणि ही गवळ्याची राधा, ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. आणि हिची बंद तिजोरी मी उघडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सोडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सोडलेली आहे. आणि जवळ घेऊ नका पोरांनो कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली आहे. ज्यावेळेस पेंड्याची फाटली तेव्हा राधेला मजा लई वाटली. आणि जेव्हा सुटल्यावर लंगोटी ते पेंड्याने या राधेच्या हातात दिली या गटली. की नक्कीच हिला राधताना त्यावेळेस लाज भारी वाटली. आणि कुठली ही वेडी बया अगं गोकुळात पडत सुटली. सर्वांनी मी डबल मिनिंगचा अर्थ माझा व्यवस्थित माय माऊलीने वाटू नये. आपण जसा घरी नवरा बायकोचं भांडण होतं तसंच हा भांडण आहे. इथल्या इथे ऐकायचं आणि विसरून जायचं. नाहीतर मनात निकम देवा बोलतो म्हणजे काहीतरी पांचट आहे हे बोलू नका. आम्हाला त्या पद्धती द्यायला लागतात. या सगळ्या माझ्या माय माऊलींसाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. तर माझ्या गवळीचा अर्थ आहे कुठे गेली ती शमनी शमने. तर गवळ्याचं ह्या गवळ्याच्या पोरीनं मथुरेच्या बाजाराला जायचं असतो ना तर काय करतात तर सगळ्या आदल्या दिवशी सगळं दही दूध सगळा माल सगळा व्यवस्थित लावून ठेवतात. आणि एका साईडला मोठीवर ही राधा बसलेली असते दही घुसलत. आता वय दही बघ नाही ही व दही आता ते सोडून द्या. आईला अगं दे ना ग थोडं तुझं गोड मुखात लावायला. श्रीकृष्ण मागतो म्हणजे ते काय थोडं दे लावायला थोडंसं तोंडाला. आणि पुढून पाठून फिरत असतो ते म्हणजे असा वाट लावायला पाहिजे. अगं दे ना ग थोडं तुझं हे गोड मुखात लावायला. तिरे पुढून मागून संगे हवय दैश्वाट लावायला. मागून संगे हवय दैश्वाट लावायला. थोडा चुटका दिला है की नाही. तर काय गवळ्याच्या पोरीने मथुरेच्या बाजूला जायचं असतं. खाली बसा तुम्ही. आता बाईचा शेवट करायचा आहे. 15 मिनिटं बाईनं आयोजकांना सांगणार मी पहिली बारी मोठी करणार आहे दुसरी बारी 15 मिनिटाची असेल हे पहिले सांगतो. कारण का बाईने 1 तासाची बारी केली. 8:25 ला चालू केलेली होती बारी. मी व्यवस्थित लक्ष देतो. तर ती काय म्हणे अरे काना तुला कशाला पाहिजे एवढं दही. तो म्हणतो तू गप्प बस. ते आतली ना दही आहे का लोणी आतली म्हणजे आतल्या खोलीत ठेवलेली असते ती दाखव. ती म्हणते मला कामं करायचे. ती म्हणते ना तुझी कामं तर नंतर झकमारी कर आधी मला आतली दाखव आणि नंतर तू कर है की नाही. बघा कसं येतो ते बघा. मला नाही कशाची फिकीर ग नाही फिकीर ग तुझी आतली घागर आहे ना ती दाखव आणि तुला काय करायचंय तो एवढाच विषय आहे. माझे बघ शब्द कसे असते लक्ष देऊ.
मला नाही कशाची फिकीर ग, माझी फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग, तुझी दाखव आतली आणि कर एवढा विषय. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग, दया दुधाने भरल्या घागर ग, नको पाहू प्रेमाचा शिकर ग, पैशामुळे भारी दिसते तुझी ती फिगर ग, तुझी फिगर ग, तुझी दाखव आतली निगर ग, मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग. तसंच बाईने माझ्यावरती पद सोडला होता, तर बाईना पण माझं सांगणं आहे की तुम्ही लेखी स्वरूपात बाईने दिलेली नाही, फक्त तोंडी स्वरूपात दिलेलं आहे. हा, तर बाईने काय प्रश्न दिला होता? कपिला कोण कोण आणि मुनी कोण सांगा? लक्ष्मी की नाही केळ आपण पूजेला वापरतो ना, आणि एकमेव केळ आपण सगळे योनी मार्ग युद्ध जातात, पण केळ आहे ही तोंडामध्ये गायली जाते, बरोबर की नाही?
तर बाई तुमच्याकडे उत्तर असेल तर द्या. त्यानंतर बाईने पद गायला. काय म्हणे, हातात बांगडे भरा. बाई बांगड्या भरायला तू आहे. प्रश्नाचं उत्तर खरं म्हणे बांगड्या हातात भरा. बांगड्या भरायला नाही बाई आलोय, इथं सामना करायला आलोय, लक्षात ठेव. अगं मी चालेन तसं तू चालशील काय, मी बोलन तसं तू बोलशील काय, अगं मी पोहन तसं तू पोहशील काय, आणि हा विषय निकम सडकून लागला तर सांग वैदेही सांगाली तू सरळ चालशील काय. म्हणून काय सांगतो की सीता म्हणजे वैदेही. कोण बोलत असेल, जेव्हा सीतेने अग्निप्रवेशामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या सीतेचं नाव वैदेही होतं. हे माझ्याकडे लेखी स्वरूपात आहे, हे युगंधरामध्ये पण लिहिलेलं आहे आणि माझ्याकडे डिक्शनरी आहे, त्या डिक्शनरी पण अर्थ आहे. आता हिचं नाव ठेवणार असेल त्याला पण माहित नसेल की वैदेहीचा अर्थ काय. सीता म्हणजे वैदेही. ज्या वेळेस आंघोळीला बसलेली असते आणि जैंद्र ऋषी, जैंद्र होता तो कावळ्याच्या स्वरूपाने येतो आणि सीतामाईला चोरून पाहतो. तर चोरून पाहिल्यानंतर राम बघत असतो, रामाने डावा डोळा फोडला आणि एका डोळ्याने आता तो कावळा बघतो. तो डान कावळा होता, तो जैंद्र होता. दोन कावळा तो जैंद्र होता. आणि ज्यावेळेस विचारायला गेला की जेव्हा वाचवा वाचवा तेव्हा सीता म्हणजे वैदेही म्हणते कोण तो. तो रेवा राम म्हणतो अगं हा ग तो तुझ्या वर असला होता. कोण ग तो, हा ग तो, आता उडून गेला तो. व्हॉट्सअपवरती दिवस रात्री अगं बोलत असतेस किती, नाहीस ठेवलंय डीपी शमने ग तुझ्या डीपीची घेऊ का टोपी. म्हणजे काय सांगते बघा, मा पापी हा दोन कावळा प्रभू रामाच्या तावडीत गावला, असं कसं ग बाई हा वाटतो. राम सांगतो सीतेला, असं कसं ग बाई हा वाटतो. पापी दृष्टीने तुला हा बघतो, पापी दृष्टीने तुला हा बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हरतो, दृष्टीने तुझ्यावर बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हरतो, पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो.
करायची वेळ नाही. ओपनला भेटली असती ना तर हिला फुटीला लावली असती. बघा कसं सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, लवकर वाटतंय ग आता म्हातारपणात. म्हणून काय झालेलं आहे की कुंती ही काय झालेली असते, कुंती की शापाने जेव्हा कर्णाला जेव्हा जन्म दिला जातो तेव्हा ती शापाने पूर्ण निराश झाली होते, जंगलेली असते. म्हणून सांगायचं आहे संत कुंतीची कथा कर्म आहे बघा हो रंगलेली, गजकान भंगलेली. हो गजकान भंगलेली हिची खालची जंगलेली, गजकान भंगलेली हिची खालची आहे फक्त. म्हणून जाता जाता माझ्या आयोजकांसाठी एकदा गाणं घेतोय, थोडक्यातच घेतो. मुठभर मावळे आहेत खरे, हे बोटावर बोलण्यासारखे आहेत. आडवली युवा संघटनेची जी मावले आहेत ना ती छत्रपती शिवाजी महाराजांचे थोडक्याच मावले होते, मुठभर मावळे. म्हणून सांगतोय कसे समाज सेवेसाठी एवढं कार्य करत आहे म्हणून सांगते माझ्या आडवली गावासाठी. मुठभर मावळे आहेत खरे, सोन्यावानी चमकत हिरे, नाही करत हे भेदभाव. युवा संघटना अडवली टाकेवाडीचा दाखी शब्द व्याज जाईना, युवा संघटना अडवली टाकेवाडीचा दाखी शब्द व्याज जाईना, युवा संघटना अडवली टाकेवाडीचा दाखी शब्द व्याज जाईना. मुठभर मावळे आहेत खरे, सोन्यावानी चमके हिरे, मुठभर मावळे आहेत खरे, सोन्यावानी चमके हिरे, नाही करत हे भेदभाव. युवा संघटना अडवली टाकेवाडीचा दाखी शब्द व्याज जाईना, युवा संघटना अडवली टाकेवाडीचा दाखी शब्द व्याज जाईना. बाईना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. काय साला ओळवायचे ते बिंदास सोडवा. तू शेअराचा नाही सवा शेअर आहे, बिंदास काय टेन्शन करायचं नाही. शेवट करून जाणार वन साइड कार्यक्रम ठोकलाय ना अजून पण हिने ठोकून जाणार आहे.